नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या. वेगवान स्वरूपात सुरुवात करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरचा दौरा करणार आहेत. पंढरपूर येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर सीएम मंदिर परिसरातील कामाची पाहणी करणार आहेत. दरम्यान तुळजापूर ड्रग्ज तस्करी, तुळजाभवानी मंदिर गाभारा वाद, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास यासह अन्य मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाइन्स कंपनीमधील युनियनच्या विविध प्रश्नांसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. राहुरीतील महापुरुषाच्या पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रशासनासोबत बैठक घेतली. घटनेतील आरोपी तात्काळ अटक करत 5 तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय. वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी नियोजन समितीच्या आढावा बैठकीला हजेरी लावली. यावेळी जिल्ह्यातील रस्ते, वीज, पाणी तसंच दुग्ध व्यवसाय वाढवण्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. बारामतीच्या सांगवीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शालेय विद्यार्थिनींशी संवाद साधला. भारत तावरे यांच्या संकल्पनेतून अजित पवारांच्या हस्ते विद्यार्थिनींना 251 सायकलींचं वाटप करण्यात आलं. यावेळी अजित पवारांनी त्यांच्याशी संवाद साधत विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील प्रशासनात आर्थिक शिस्त आणणार असा जिल्ह्यातील जनतेला विश्वास दिला होता. त्याप्रमाणे 31 मार्चपर्यंत मागील शिल्लक 250 कोटी निधी खर्च करून नवीन निधीचं नियोजन केलं जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 31 मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आभार सभा घेणार आहेत. शिवसेनेच्या वतीनं अक्कलकुवा मतदारसंघातील कालिका माता मंदिर परिसरात या आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय. विधानसभेच्या उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. बनसोडे यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप सुलक्षणा धर यांनी केला होता. या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान बनसोडेंनी याचिकेवर कुठलाही प्रतिसाद दिला नाही. बनसोडे यांना न्यायालयानं अखेरचा समन्स बजावलाय. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया केंद्रानं तातडीनं पूर्ण करावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. विलीनीकरणास महाराष्ट्र सरकारनं नुकतीच मान्यता दिली आहे. केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यही विलीनीकरणास अनुकूल असून रेल्वे मंत्रालयानं याबाबत तातडीनं ठोस पावलं उचलावीत असं नरेश म्हस्के म्हटलं. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या विविध जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीच्या प्रमुखपदी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या समितीवर सुहास कांदे यांची वर्णी लागली आहे. बुलढाण्यात अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्याच जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसलाय. नाशिक त्र्यंबकेश्वर नावाच्या वादावर आम्ही पडदा टाकू अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे. आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वर असा उल्लेख करू अशी माहिती महाजनांनी दिली. मंत्रिपदाबाबत अजून काहीही ठरलेलं नाही. काल राज्याचं अधिवेशन संपलंय, संसदेचं अधिवेशन सुरू आहे. ते संपल्यानंतर सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर मंत्रिपदाबाबत निर्णय होईल असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं. मुंबई महानगराच्या कायापालटाला आता गती येणार आहे. MMRDAचा 40,187 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दरम्यान $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेनं हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2% महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. महागाई भत्त्यातील वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. कुणाल कामराला मद्रास कोर्टाकडून दिलासा मिळालाय. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले. इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाकडून मोस्ट पॉवरफुल इंडियन्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या यादीमध्ये पहिल्या स्थानावर ते आहेत. दुसऱ्या स्थानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वर्णी लागली आहे. तर पहिल्या 15 जणांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह महाराष्ट्रातील 6 व्यक्तींचा समावेश आहे. फलटणमधील रत्नशील निंबाळकरची 12 मार्चला निर्घृण हत्या करण्यात आली. गावामध्ये बदनामी केल्याचा मनात राग ठेवून आरोपी दत्तात्रय निंबाळकरनं क्रूर पद्धतीनं रत्नाकरचा खून केला. दरम्यान या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली.
शिर्डीच्या साई संस्थाननं एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू इथे पादुका दर्शन सोहळा आयोजित केला। या 3 राज्यांमध्ये साईबाबांच्या पादुका भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत। मात्र याला शिर्डीतील स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध करत कोर्टात धाव घेतली आहे। 8 दिवसात साई संस्थानला आपली भूमिका मांडण्याचे आदेश देण्यात आले। बंगळुरू प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश खडेकरवर पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पत्नीची हत्या करून महाराष्ट्रात येत असताना त्यानं साताऱ्यात विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता। सिल्लोड येथील 4 वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी पती पत्नीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी दाम्पत्याला सिल्लोड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अधिसभेतील अर्थसंकल्प मंजुरीच्या ठरावाला अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय। 1 एप्रिलपासून विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होणार आहे। अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर झाला नसल्याचा दावा युवा सेनेनं केलाय। उघड्यावर कचरा जाळल्यास मुंबई महापालिका 1000 रुपयांचा दंड आकारणार आहे। उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषणासह आरोग्याला धोका निर्माण होतो। त्यामुळे दंडाच्या रकमेत पालिकेनं तब्बल 10 पट वाढवण्याचा निर्णय घेतलाय। 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। उत्तन विरार सागरी सेतूच्या 87,000 कोटी प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मान्यता दिली आहे। हा प्रकल्प 2 टप्प्यात हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात उत्तन ते विरार असा 55 किलोमीटरचा सागरी सेतू बांधला जाणार आहे। त्यासाठी अंदाजे 87,427.17 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी विशेष ब्लॉक रविवारी घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे बदलापूर ते कर्जत स्थानकांदरम्यानची लोकल सेवा सकाळी 11:30 ते दुपारी 2:30 पर्यंत बंद असेल। त्यामुळे रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी प्रवाशांचे हाल होणार आहेत। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेवरील मेट्रोची धाव आता कल्याणऐवजी उल्हासनगरपर्यंत असणार आहे। कारण मेट्रो 5 मार्गिकेचा आता खडकपाडा ते उल्हासनगर असा विस्तार होणार आहे। त्यामुळे आता लवकरच उल्हासनगर, बदलापूर आणि विरारवासियांचे मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगामी खरीप हंगामासाठी खतं अनुदानाला मंजुरी दिली आहे। फॉस्फेट आणि पालाश खतांसाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दरांना मान्यता दिली आहे। जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये वापरात येणाऱ्या खतांसाठी 37,216 कोटी रुपयांचं खत अनुदान देण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड शहराला सध्या दररोज पाणी पुरवठा करणं शक्य नाही आणि त्यामुळे शहरात दिवसाआडच पाणी पुरवठा सुरू राहणार आहे, असं पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर, थकबाकीदार, पाणीपट्टी देयक थकबाकीदार यांच्यासाठी 31 मार्चपर्यंत अभय योजना पालिकेनं लागू केली आहे। तसंच कल्याण डोंबिवली महापालिकेनं आपली नागरी सुविधा केंद्र शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। उरण येथील रानसई धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागलाय। धरणात जून अखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे। रानसई धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढत नसल्यानं उरणच्या नागरिकांवर पाणी कपातीचं संकट वाढू लागलंय। गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेनिमित्तानं ठाण्यात वाहतूक बदल करण्यात आलाय। श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते। त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून हा बदल करण्यात येणार आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील नगरपथ विक्रेता समितीवरील 8 प्रतिनिधींच्या निवडीसाठी 11 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे। या 8 सदस्यांकरता जागा आरक्षण कसं असणार हे पालिकेनं आता जाहीर केलंय। राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते, त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय। या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांच्या वेळा एक असाव्यात असा आदेश प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक यांनी स्वतंत्र आदेश काढलेले आहेत। कोकण रेल्वे मार्गावर 3 एप्रिलपासून विशेष गाड्या उन्हाळी हंगामासाठी तरतूद करण्यात आली आहे। मुंबई पुण्यासह परजिल्ह्यातील चाकरमानी कोकणासह गोव्याकडे जाण्यासाठी गर्दी करतात, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकण रेल्वे मार्गावर 3 विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपूर्वी 4,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक सुधारणा होऊ लागली आहे। कारंजा बाजार समितीत सोयाबीनचे कमाल दर हे गुरुवारी 4,245 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक 18 क्विंटल 212 इतकी झाली आहे। याला सर्वसाधारण 2,833 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळालाय। 147 2,189 अर्जुन बन्सी हायब्रिड लोकल आणि शरबती या जातीच्या गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये 9,724 क्विंटल इतकी हरभऱ्याची आवक झाली आहे। त्याला सर्वसाधारण 5,563 रुपयांचा दर मिळालाय। बोल्ड, चाफा, हायब्रिड, गरडा, काबुली, जम्बू काट्या, लाल, लोकल, नंबर 1 या जातीच्या हरभऱ्याची आवक झाली आहे।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह गाणं लिहून वादात अडकलेल्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं दिलासा दिलाय। 7 एप्रिलपर्यंत कामराला अटक न करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत। सोलापूर बाजारात लाल कांद्याची 15,000 क्विंटलची आवक होऊन सरासरी 1200 रुपये दर मिळालाय, तर लासलगाव निफाड बाजारात लाल कांद्याला सरासरी 1305 रुपये आणि नाशिक बाजारात उन्हाळा कांद्याला 1600 रुपयांचा दर मिळालाय। मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांचा खोळंबा होणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमुळे राज्यातील आर्थिक बोजा वाढत चालल्यानं शासनाच्या सर्व पातळ्यांवर खर्चात काटकसर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करताना विभागाला उपलब्ध करून दिलेल्या प्रमाणात किती पट वाढ होणार आहे हे नमूद असल्याशिवाय मंत्रिमंडळासमोर नवे प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये असं मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व विभागांना बजावलंय। पिंपरीमध्ये गेल्या वर्षी पावसाळ्यात चिखली, घरकुल, नवी सांगवी आणि जुनी सांगवी, पिंपरीतील भाटनगर, दापोडी इत्यादी भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं यंदा महापालिका प्रशासनानं नालेसफाईच्या कामाला 20 फेब्रुवारीपासून सुरुवात केलेली आहे। या काळात 30% नालेसफाई झाली आहे। कामाला गती देण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिलाय। दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात कॅशकॉन्ड प्रकरणात खटला दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। या प्रकरणाची अंतर्गत समिती चौकशी करते आणि अहवाल आल्यानंतर देशाचे सरन्यायाधीश यांच्याकडे कारवाई करण्यासाठी अनेक पर्याय आहेत। अशातच आता या याचिकेचा विचार करणं योग्य होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। जागतिक हवामान केंद्रांनी भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला असला तरी पंचांगकर्त्यांनी यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमानाचं भाकीत केलेलं आहे। दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्व मोसमी पाऊस कोसळण्याचाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेलाय। काही जागतिक हवामान केंद्रांनी फेब्रुवारीपासूनच अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे। 10वीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात कॉपीचा एकही प्रकार गेल्या 5 परीक्षेत आढळलेला नाही। यावर्षी देखील तीच परंपरा अबाधित असून विभागीय मंडळात 10वी परीक्षेत कॉपीचा रकाना निरंकच आहे। राज्यातील 9 विभागीय मंडळांपैकी रत्नागिरीच्या या मंडळानं कॉपीमुक्त परीक्षा ही संस्कृती सर्वांच्या सहकार्यानं रुजवलेली आहे। सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 16 टीएमसी राहिला असून उन्हाळी पिकांसाठी विविध योजनांमधून उजनी धरणातून दररोज एकूण 4000 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे। सध्या उजनी धरणाची पाणी पातळी 29.67% आहे। MMRDAनं 2025-26 या वर्षाचा तब्बल 40,187 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला। यंदा तरतूद केलेल्या निधीपैकी मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांवर भर दिला असून तब्बल 87% निधी हा पायाभूत सुविधा प्रकल्पांवर खर्च केला जाणार आहे। त्यामध्ये ठाण्यातील प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलाय। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सलग 5व्या वर्षी कापसाच्या BG2 बियाण्यांच्या दरात प्रति पाकिट 37 रुपयांनी वाढ केलेली आहे। सलग 5 वर्षातील ही दरवाढ 171 रुपयांची आहे। बियाण्यांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढणार आहे। आसाराम बापूला गुजरात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय। न्यायालयानं आसाराम बापूला अंतरिम जामीन 30 जूनपर्यंत वाढवलाय। वैद्यकीय कारणास्तव 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता। आता गुजरात उच्च न्यायालयानं त्याचा अंतरिम जामीन 30 जूनपर्यंत वाढवलेला आहे। यवतमाळमध्ये करणी सेना आक्रमक झाले। महाराणा सांगा यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान करणारे खासदार रामजीलाल सुमन यांचा पुतळा जाळत निषेध नोंदवण्यात आला। सायनमध्ये महिला शिवसैनिकांना कुणाल कामराच्या विरोधात त्यांनी निषेध आंदोलन केलं। कामराच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला। वक्फ संशोधन बिलाच्या विरोधात मुंबईत काळ्या फिती बांधून मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं। सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षानं देखील या निषेध आंदोलनामध्ये सहभाग घेतला। वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला देशभरातील मुस्लिम संघटना विरोध करतायत। मालेगावात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जळगावमध्ये मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती बांधून नमाज अदा केली। काळ्या फिती बांधून वक्फ संशोधन बिलाचा निषेध करण्यात आला। नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांना काळ्या फिती लावून शुक्रवारची नमाज अदा केली। केंद्र सरकारनं आणलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून नमाज अदा करण्यात आली। प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। मदत करणाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, हिफाजत अली, राजू जोशी या व्यक्तींनी कोरटकरला मदत केली होती। भुसावळ शहरातील बाजारपेठांमध्ये रमजान आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी मोठी गर्दी केली। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाजारपेठेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।
इंदापूरच्या मासळी बाजारात दुर्मिळ आणि अनेक औषधी गुणकारी म्हणून परिचित असलेला आहेर मासा हा विक्रीसाठी दाखल झाला। इंदापूर बाजारात 35 किलो आहेर मासा विक्रीसाठी आणण्यात आला होता। दरम्यान या माशाला 600 रुपये प्रति किलो इतका दर मिळाला। सिल्लोड बाजार समितीमध्ये बनावट शिक्के आणि पावती बनवणाऱ्या व्यापाऱ्यांचा बाजार समितीतील कर्मचाऱ्यांनी पर्दाफाश केलाय। बाजार समितीमध्ये येणाऱ्या वाहनांकडून पैसे वसूल करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून एक ट्रक जप्त करत 65,000चा दंड ठोठावण्यात आलाय। वाशिमच्या कामरगावात गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय। ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय होत असल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। अकोल्यात उष्णतेचा तडाखा कायम आहे। गेल्या 5 दिवसांपासून तापमान 40च्या पार आहे। गुरुवारी अकोल्यात 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। दरम्यान उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या उपाय योजना करताना दिसतात। बीडच्या वडवणीमध्ये तहसीलदारांच्या वाहनाचा अपघात झाला होता। दरम्यान कालबाह्य वाहन वापरल्यानं हा अपघात झाल्याचं आता समोर आलंय। 2 वर्षांपूर्वी वाहन भंगारमध्ये टाकण्याचा निर्देश देण्यात आला होता, मात्र वारंवार मागणी करून देखील नवीन वाहन मिळत नसल्यानं तहसीलदारांवर कालबाह्य वाहन वापरण्याची वेळ आली होती। परभणीच्या शासकीय रुग्णालयासमोरील रस्त्याचं काम अनेक दिवसांपासून रखडलंय। रखडलेल्या कामामुळे ज्येष्ठ नागरिकांसह रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे तात्काळ रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। कल्याणजवळील पाटील नगर भागात राहणारा कुख्यात सोनसाखळी चोर जाफर गुलाम इराणी चेन्नईमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला। जाफर आपल्या 2 साथीदारांसह 10 किलो सोन्याची चोरी करून विमानानं हैदराबादला पसार होण्याच्या तयारीत होता। यावेळी जाफरला पकडताना झालेल्या चकमकीत तो ठार झालाय, तर त्याचे दोन्ही साथीदार गंभीर जखमी आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अजब कारभाराची बातमी समोर आली आहे। सर्प उद्यानातील सापांना खाण्यासाठी महापालिकेनं लाखो रुपये खर्च करत उंदीर खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। निर्णय चांगला असला तरी ज्या सर्प उद्यानातल्या सापांना उंदीर खायला घातले जाणार आहेत ते उद्यान गेल्या 8 वर्षांपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे। वसई पश्चिमेकडील सनसिटी येथील नाल्यामध्ये 2 महिन्यांपासून पोकलेन मशीन अडकून पडले आहे। दरम्यान पोकलेनच्या नुकसानीसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उभाठानं केली आहे। एका खासगी शाळेतील मुख्याध्यापकानं अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ पाठवले। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्यानंतर आरोपी मुख्याध्यापकानं आज विष घेऊन आत्महत्या केली। ऊसतोड मजुरांना डांबून ठेवून मारहाण केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील रेडा गावात घडली। मुकादम संजय देवकर या व्यक्तीनं गेल्या 2 महिन्यांपासून ऊसतोड कामगारांना डांबून ठेवलं होतं। यामध्ये 16 लहान मुलांसह महिलांचा देखील समावेश होता। दरम्यान पोलिसांनी या मजुरांची सुटका केली असून फरार मुकादम संजय देवकरचा शोध सुरू आहे। डोंबिवली पिसवली इथे 2 कोटींच्या खंडणीसाठी 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं। शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं अपहरण केलं होतं। डोंबिवली मानपाडा पोलिसांनी 5 पथकं तयार करून 3.5 तासाच्या आत मुलाची सुटका केली। बीड शहराजवळील वासनवाडी परिसरातील तलावात बुडून ओम क्षीरसागर या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे गेवराई तालुक्यातील तलवाड्यातील गणेशनगर भागात अमर लोखंडे हा 11 वर्षीय मुलगा पाण्यात वाहून गेला। उमरज पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या। सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडीतील सराईत गुन्हेगार संभाजी जाधव हा जामिनावर बाहेर आला होता। दरम्यान त्यानंतर त्यानं 8 ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले। अखेर या सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे। जामनेर येथील वाकी रोडवरील सेंट्रल बँक जवळ एका मद्यपी ट्रॅक्टर चालकानं 8 ते 10 दुचाकींना उडवलं। या रोडवर पार्किंगची व्यवस्था नसल्यानं हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला। नागपुरात एका व्यक्तीनं अनोखी शक्कल लढवत कारची चोरी केली। एका चोरट्यानं आपली कार अन्य नागरिकाला विकली, मात्र त्या कारची दुसरी चावी स्वतःकडे ठेवली। या चावीचा वापर करत त्यानं तीच कार चोरी केली। दरम्यान चोरट्याचं बिंग फुटलं असून चोरट्याला त्याच्या मित्रासह अटक करण्यात आली आहे। आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानं उल्हासनगरमध्ये एक 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे। उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी ही कारवाई केली आहे। दिव्याच्या शिळफाटा चौकात 2 तरुणांनी एका पत्रकाराला मारहाण केली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। श्रीरामपूरच्या बेलापूर खुर्द गावात एक अजब प्रकार समोर आलाय। एका घरातील कपडे आणि प्लास्टिकच्या वस्तू आपोआप पेट घेत असल्याचं समोर आलंय। काही दिवसांपूर्वी याच घरावर दगडफेक केली जात होती, मात्र सीसीटीव्ही बसवल्यावर हा प्रकार बंद झाला। हा नेमका काय प्रकार आहे याचा शोध घेण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। भारत सरकारनं सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये अमेरिकेची अद्ययावत लढाऊ विमानांची चर्चा झाली, तर थोड्याच दिवसात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी भारताचा आतापर्यंतचा सर्वात विश्वासू संरक्षण साथीदार राहिलेल्या रशियासोबत मोठी डील होण्याची शक्यता आहे। अशातच मार्च एंडिंगपूर्वी भारत सरकारनं मोठा निर्णय घेतलाय।
गुढीपाडवा आणि रामनवमीच्या पार्श्वभूमीवर साईनामाचा जयघोष करत अनेक पालख्या शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी साईबाबा संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आली.